मंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा महिलांना मेसेज. लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. नमस्कार मित्रांनो, मी विभास कोलते स्वागत करतो तुमचे MS सरकारी अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. लाडक्या बहिणीला अजूनही नोव्हेंबरपासूनचे जे पैसे आहेत ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही आहेत आणि आता अशी अपडेट येते की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा होणार आहेत आणि प्लस अशी अपडेट येते आहे की आता ई-केवायसीची मुदत देखील आता वाढणार आहे. या दोन्ही अपडेटबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया नक्की काय आहे ही बातमी. एकदम सविस्तररित्या मी तुम्हाला समजावणार आहे, पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ देखील लाईक करा आणि नोटिफिकेशन बेलवरती ऑल क्लिक करा, जेणेकरून आम्ही दिलेल्या सर्व माहिती आणि अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. तर चला मग मित्रांनो सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समितींचे बिगुल वाजणार आहे. आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणीला एकूण 3 हप्ते म्हणजेच नोव्हेंबरचा 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 म्हणजे एकूण 4500 रुपये मिळणार आहेत अशी चर्चा आहे. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे. तसेच मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते 3000 रुपये देण्याचे नियोजन सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते सांगितलेले आहे. ही बातमी जी आहे ही सूत्रांनी तिथे सांगितलेली आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंतच्या मुदतीत 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 11,09,000 महिला होत्या. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी सर्व अर्जांची पडताळणी अशक्य होती, त्यामुळे कागदपत्रांच्या आधारावर पात्र लाडकी बहिणीला सुरुवातीला लाभ देण्यात आला होता. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यासाठी दरमहा 166 कोटी 35 लाखांचा निधी लागत होता. निकषांनुसार झालेल्या पडताळणीत सोलापूर शहर जिल्ह्यातील 2 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लाभ 30 कोटींनी कमी झाला आहे. आता तुम्हाला माहितीच असेल की गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती आणि आचारसंहितेला लागणार होती. त्यामुळे सरकारने जे फटाफट कोणत्याही प्रकारची चौकशी न करता, कागदपत्रांची छाननी न करता सर्वांना यामध्ये अपात्र केले होते. त्यातच जे आहे आता काही महिलांना जे आहे ते अपात्र केले आहे. त्यातच जे आता ई-केवायसी सुरू आहे, त्यामुळे आता अजून महिला यामध्ये अपात्र होणार आहेत आणि एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षाच्या जास्त वयाच्या महिला, सरकारी नोकरदार, लाभार्थी पुरुष, 4 चाकी वाहने असलेल्या महिला, केंद्र व राज्य सरकारच्या राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची लाभार्थी या सर्वांचा लाभ बंद करण्यात आला आहे. त्यात जर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी होत्या व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा 1500 ऐवजी 500 रुपये दिले जात आहेत. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून पुढे प्रत्येक महिन्याला 10 ते 15 तारखेपूर्वी वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभ दिला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, जे संजय गांधी निराधार योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, अशा महिलांना फक्त 500 रुपये जे आहे ते बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. आणि त्यानंतर अपडेट पाहूया तर ई-केवायसी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. त्यासाठी 31 डिसेंबरची मुदत सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र आता सुरू असणाऱ्या महापालिका निवडणुका आणि आगामी ZP म्हणजेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ ते मिळू शकते. तुम्हाला माहितीच आहे की राज्यामध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते 15 जानेवारीला होणार आहेत आणि त्यासाठीचे आचारसंहिता इथं सुरू आहे आणि सर्व जे अधिकारी आहेत ते देखील इलेक्शनच्या कामामध्ये ते बिझी आहेत. त्यामुळे शक्यता अशी आहे की ही ई-केवायसीची मुदत वाढू शकते. ही फक्त एक प्राथमिक अंदाज आहे, सूत्रांनी दिलेली माहिती आहे, सत्य बातमी ही नाही, फक्त एक अंदाज. म्हणजे सरकार एक निर्णय घेऊ शकते अशी एक सूत्रांनी माहिती इथे दिली आहे. तर मुदतीत ई-केवायसी करावीच लागणार आहे. मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. नोव्हेंबर महिन्याचा लाभ त्यांना 3-4 दिवसात वितरित होईल, परंतु लाडक्या बहिणीने 31 डिसेंबरच्या मुदतीत ई-केवायसी करून घ्यावी. फेब्रुवारीपासून ई-केवायसी केलेल्या पात्र लाभार्थींनाच जे आहे ते लाभ पुढे नियमित सुरू होईल. मी आतापर्यंत मागील व्हिडिओमध्ये बोलत होतो
की जर तुम्ही EKYC केले नाही तर तुम्हाला फेब्रुवारी जानेवारीचे हप्ते जे आहे तुम्हाला मिळणार नाही. म्हणून तुम्ही रिस्क घेऊ नका. पुढे तारीख वाढली की नाही याच्या विश्वासावर राहू नका. तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत जे आहे तुमची EKYC करून घ्या. जर तुम्हाला EKYC केली नसेल तर माझ्या खाली व्हॉट्सअप नंबर दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, कॉल करू नका, मला व्हॉट्सअप मेसेज करा. आणि मी वाटल्यास मी तुम्हाला EKYC करून देईल किंवा तुमचे काय प्रश्न असतील ते मी तुम्हाला त्याची उत्तरं देईल. मग तुम्ही EKYC करून घ्या. कोणत्याही प्रकारचा रिस्क तुम्ही इथे घेऊ नका. तर ही होती आजच्या लाडक्या बहीण योजनेची मोठी अपडेट. अशाच अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ देखील लाईक करा. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायचे विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.